हॅलो, गुड मॉर्निंग. सगळ्यांना शुभ सकाळ. आज इराच्या शाळेचा तिसरा दिवस. उन्हाळी सुट्टीत 9पर्यंत अंथरुणात राहणारे आम्ही आता पुन्हा सकाळी 6:30 वाजता उठतो. कधीकधी स्नूज लावून 7ही होतात. आमच्यासाठी ही अर्ली मॉर्निंगच आहे, कारण आम्हाला रात्री झोपत 12 वाजतात. इरा उठण्याआधी मी फ्रेश होते. अंघोळ देवपूजा करून सगळ्यात आधी मी माझ्यासाठी चहा ठेवते. मला कंपनी म्हणून सोबतच पारसचाही चहा ठेवला. चहाची ड्युटी कधी माझ्याकडे तर कधी पारसकडे असते, कारण पारस माझ्यापेक्षा उत्तम चहा बनवतात. एका बाजूला मला तिचा टिफिन रेडी करायचा आहे. आज टिफिनमध्ये मिनी इडलीच मी तिला देणार आहे. तिच्या स्कूलमध्ये टिफिनसाठी भाजी पोळी, इडली, उपमा, थालीपीठ सारखेच हेल्दी फूड अलाउड आहे. एका बाजूला पारसच्या भाषेत आमचा चहा शिजतोय, तर दुसऱ्या बाजूला इडली स्टीम होण्यासाठी ठेवली आहे. आदल्याच दिवशी पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात एक वेगळाच गारवा होता. त्यात बाल्कनीमध्ये बसून गरमागरम चहा घेण्यापलीकडे रोमॅन्टिक डेट कुठली असू शकते. कोकोनट चटणीसाठी घरात कोकोनट नव्हते, म्हणून दाण्याचं कूट घालून पुदिना चटणी बनवली. Good morning. Have a good day. Give me high five. Yay. इराची बस 7:15ला येते. ती 7:15 वाजता उठते. पारस तिचा ब्रश तिला आंघोळ घालतात, तोवर मी तिचे दूध आणि थोडे काही स्नॅक्स लाईक ड्रायफ्रुट्स असं काढून ठेवते. इरा गेले 2-3 दिवसांपासून माझ्याकडे सँडविच मागत होते, म्हणून दुधासोबत प्लेन ब्रेड बटर सँडविच तिला बनवून दिले. बट किड्स आर व्हेरी स्मार्ट. ती म्हणाली, सँडविचमध्ये व्हेजिटेबल, चीज आणि सॉस असते मम्मा. इफ यू डोंट नो देन आस्क समवन हाऊ टू मेक इट. दुपारी आल्यावर नक्की बनवते असं आश्वासन तिला दिले. सो शी वॉज व्हेरी हॅपी. थोडा वेळ होता म्हणून तिच्या युनिफॉर्मला आयनिंग करायला घेतले.
Paras is helping me a lot to get Ira ready. इराला काही वेळा खाली सोडायला गेले तर प्रिमायसेसमध्येच असलेले राम मंदिराचे दर्शन घेते. इफ यू स्टार्ट युअर डे विथ स्पिरिच्युअलिटी अँड ग्रॅटिट्यूड, देन यू फील पॉझिटिव्ह अँड एनर्जेटिक थ्रू आउट द डे. That's nice. This is an orange color, am I right? इराने हल्लीच भांजू मॅथ्स क्लास जॉईन केला आहे. इराला आधी मॅथ्स आवडत नव्हतं. शी डिडंट लाईक नंबर्स. पण जेव्हापासून ती भांजू क्लासेस अटेंड करते तेव्हापासून तिला मॅथ्समध्ये इंटरेस्ट यायला लागला आहे. तिला आवडायला लागलं आहे मॅथ्स. Yes. So this is called tens number line. इराला बिफोर अँड आफ्टर नंबर्स तसंच ॲडिशनमध्ये कन्फ्युजन होते, पण टीचरने काही सोप्या ट्रिक्स वापरून तिला शिकवलं आणि तिला ॲडिशन तसंच बिफोर आफ्टर नंबरही यायला लागलं. त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे ती किड्स फ्रेंडली असल्यामुळे मुले लगेच शिकतात. मला हे बघून खूप आवडले की इरा इतके इझी वेने प्रॉब्लेम सॉल्व करते. भांजू क्लासमधील सर्व टीचर्स हे हायली क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स्ड आहेत. खूप मुलांना मॅथ्स आवडत नसते, म्हणून वर्ल्ड्स फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर नीलकंठ भानुप्रकाश यांनी भांजू कोर्सेस बनवले आहेत. मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते आहे की भांजू क्लासेस जॉईन केल्यापासून इरामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली आहे. जर तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी भांजू क्लास जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. सकाळी काय बनवलं तर इडली सांबर आणि ना सकाळी टिफिनला इडलीच दिलं होतं फक्त. आणि ना आणि आता दुपारी झाली आणि ना दुपारीला आली मी मम्माला हेल्प करते. तर संध्याकाळी ना डोसा. यांची मज्जा येतो. आता सकाळी इडली खाल्लं, संध्याकाळी पराठा बनवतो ना, तुला डोसा उद्या बनवतो. चालेल. चुकून बोललं गेलं माझं, मला पण नाही माहित होतं. संध्याकाळी पराठा बनवणार माझं. इरा येण्यापूर्वी मी घरातील सगळी कामे आटपून घेते, जेणेकरून मला पूर्ण वेळ तिला देता येतो. इरा 1:30 वाजता घरी येते. सकाळी केलेले प्रॉमिस ती विसरले नव्हते, म्हणून आम्ही दोघे मिळून सँडविच बनवायला घेतले. मैद्याचे पदार्थ तिला 4-5 महिन्यातून एकदाच देतो. चीट मील जेव्हा देतो त्याआधी ती आनंदाने सगळी कामे संपवते, जसं की होमवर्क, तिचे टॉईज आवरून ठेवणे, नावडती फळे संपवणे, एक्सेट्रा एक्सेट्रा. Ira, your sandwich is ready. Thank you, Mama. Do you like it? Yes, thank you. सायंकाळी इरा गार्डनला खेळायला जाते. त्यापूर्वी तिला मी हेवी प्रोटीन स्नॅक्स देते, जसे की बॉइल्ड एग्स, पराठा, स्प्राउट्स इत्यादी. आज पनीर पराठा बनवायचा होता आणि एक्स्ट्राचे दूधही होते, म्हणून पनीर बनवायला घेतले. मला आठवतं आम्ही बाजारातून आत्तापर्यंत हार्डली 2-3 वेळेला पनीर आणले आहे. पनीर घरीच बनवणं मी प्रेफर करते. आता दुपारचे 3 वाजले. इरा दुपारी फारसं झोपत नाही, म्हणून मी तिला स्विमिंगला घेऊन गेले. तिला स्विमिंग येत नाही,
पण पाण्यात फ्लोटर लावून एकटी उतरते एवढी तिची पाण्यातली भीती गेली आहे. One, two, three, four, five. जवळपास 1.5 तास स्विमिंग केल्यानंतर घरी येऊन इरा फ्रेश झाली. स्विमिंगनंतर तिला कडकडीत भूक लागते, म्हणून मी पालक पनीर पराठा बनवायला घेतला. तोपर्यंत फ्रेश बनवलेले पनीरही थंड झाले होते. स्टफिंगसाठीचे स्क्रॅम्बल्ड पनीर अगदी ब्लँड नको म्हणून जिरे, ऑरेगॅनो, चटणी, हळद, मिठाची फोडणी दिली. पालक पराठ्यात स्क्रॅम्बल्ड पनीरची स्टफिंग केली आणि तयार झाला हेल्दी अँड टेस्टी पालक पनीर पराठा. इरासोबत खेळायला तिचा फ्रेंडही आला होता पूर्वाज. दोघांनीही आवडीने पराठा संपवला. How's it? Yummy. Yummy. अजून एक होतोय, तो पण खायचा आहे. ठीक आहे. माझी मम्मीने सांगितलं एकच खायचं. एक नाही दिला मी, अर्धाच दिला अजून. मग एक पूर्ण करायचं की नाही, एक खायचं असं म्हटलं. इरोडा, मी आलो घरात. कसं लागलं? मी नाही केलं. नाही, ते नको बोला. मला असं बोलायचं होतं. का बोलायला दिला? आता किती वाजले? काबूल आलो असं घरात नव्हते ना आता पुढे बस. अरे, बोलायचं होतं. Swing is a Swing is a this. this. Swing is Zoka. forward backward. Seesaw. इथपर्यंत लिहिलं आणि बघा 100. रात्री जेवण झाल्यावर इरा थोडा वेळ अभ्यास करते. तिचा शाळेचा जो काही होमवर्क असेल तो संपवते. उद्या करू आपण फोन. चला आता झोपायला चला. Good night. गुड नाईट पुस्तक आपण बेडवर आल्यावर इरा 1 तास आमच्यासोबत गप्पा टप्पा करते. हीच ती वेळ असते जिथे ती डॅडासोबत खूप मस्ती करते आणि कधी 10, 11 तर कधी 12 वाजता ती झोपी जाते. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन हर मूड. So this was her school routine. If you like this video, do like, share and subscribe. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.